ओके, नाव आपण आत्तापर्यंत 6 एक्झाम्पल्स बघितले बरोबर. नाव नेक्स्ट 7th एक्झाम्पल काय सांगितलं बघा. प्रूव्ह दॅट द क्वाड्रिलॅटरल इज पॅरलोग्राम इफ अँड ओनली इफ डायगोनल्स बायसेक्ट ईच अदर. बायसेक्ट म्हणजे काय, त्या दोघांचं एकच इंटरसेक्शन पॉईंट आहे आणि बायसेक्ट म्हणजे दोन इक्वल पार्ट्स करते, म्हणजे एम हे काय असणार आहे, मिड पॉईंट असणार आहे बरोबर. मग आपण एक आता क्वाड्रिलॅटर कन्सिडर केला आहे कुठला, ए बी सी आणि डी. आता हा कधी असेल पॅरलोग्राम, जर ह्याचे अपोजिट साईड्स हे एकमेकांना पॅरलल असतील तर. मग आपण आता कन्सिडर केलं हे क्वाड्रिलॅटर दिलेलं पॅरलोग्राम आहे. मग त्यासाठी काय असणार, ए बी इज पॅरलल टू डी सी. जर इथं तुम्ही सिक्वेन्समध्ये ए बी घेतलं असेल तर इथं पण डी सीच घ्यायचं, इथं सी डी घ्यायचं नाही. ओके, म्हणजेच काय झालं बघा, ए बी इज पॅरलल टू डी सी, म्हणजेच ए बी इज इक्वल टू डी सी. मग ए बी म्हणजे काय, टर्मिनल वेक्टर मायनस इनिशियल वेक्टर, दॅट इज वेक्टर बी मायनस वेक्टर ए, म्हणजेच काय, पोझिशन वेक्टर ऑफ बी मायनस पोझिशन ऑफ वेक्टर ए. आणि डी सी कसं लिहिणार, वेक्टर सी मायनस वेक्टर डी. पण आता तुम्ही बघितलं बी आणि ए कुठे आहे, बी आणि ए आपल्याला काय शोध आउट करायचं आहे, एम. मग एम कुणाच्या रिलेटेड आहे, बी आणि एच्या आहे का बी आणि डीच्या आहे, तर बी आणि डीच्या आहे. म्हणून आपण काय केलं, इकडचा डी इकडं शिफ्ट केला, दॅट इज बी प्लस डी. आणि सीला कशाचं रिलेटेड करायचं आपल्याला, एशी, म्हणजेच सी प्लस ए. मग आता काय केलं, डिवाइड बोथ द साईड बाय 2, म्हणजेच काय मिळालं आपल्याला, बी प्लस डी बाय 2 सी प्लस ए बाय 2. मग आता बघा बी प्लस डी बाय 2 म्हणजे हे मिड पॉईंट फॉर्म्युला झाला बी डीचा. आणि इकडं काय मिळालं, ए प्लस सी बाय 2 दॅट इज मिड पॉईंट ऑफ ए सी. आणि ते दोन्ही काय आहेत, इक्वल आहेत. म्हणजेच काय तर these both are same, that is AC and BD bisect each other. ओके, समजलं आहे काय केलं आपण. ओके, नाव नेक्स्ट एक्झाम्पल काय सांगितलं बघा. प्रूव्ह दॅट द मेडियन ऑफ ट्रॅपेझियम, मेडियन ऑफ ट्रॅपेझियम इज पॅरलल टू पॅरलल साईड्स ऑफ ट्रॅपेझियम. मेडियन म्हणजे काय, जे मिडपॉईंटनी जॉईन झालेलं, दोन साईड्सच्या मिडपॉईंटनी जॉईन झालेलं सेगमेंट, ते कशाला पॅरलल आहे, पॅरलल साईड्स ऑफ ट्रॅपेझियम. ट्रॅपेझियम म्हणजे काय, त्याचे दोन कुठले तरी अपोजिट साईड्स हे काय असतात, एकमेकांना पॅरलल असतात आणि त्याचे राहिलेले दोन साईड्स हे पॅरलल नसतात. म्हणजे काय आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे, ह्याचं मेडियन कशाला पॅरलल आहे, ए डी आणि बी सीला. अँड इट्स लेंथ इज हाफ ऑफ द सम ऑफ लेंथ ऑफ पॅरलल साईड. आणि ह्याची लेंथ काय आहे, हाफ ऑफ कशाची, हाफ ऑफ कशाचं, सम ऑफ लेंथ ऑफ पॅरलल साईड. कुठले आहेत पॅरलल साईड, ए डी आणि बी सी, ह्यांचं जे सम आहे म्हणजे ए डी प्लस बी सी या समच्या हाफ आहे काय, एम एन. हे आपल्याला प्रूव्ह करायचं. पहिला काय प्रूव्ह करायचं आहे, तर एम एन हे ए डी आणि बी सीला पॅरलल आहे. आणि सेकंड थिंग इज दिस इज 1/2 ऑफ सम ऑफ पॅरलल साईड्स. ओके, मग आपण त्यासाठी कन्सिडर केलं ट्रॅपेझियम ए बी सी डी. एम एन इज द मेडियन ऑफ द ट्रॅपेझियम. आणि तुमचं प्रत्येक एक्झाम्पलमध्ये हे तुमची हे स्टेप अशी यायला पाहिजे की ए बार बी बार सी बार डी बार एम बार आर द पोझिशन वेक्टर्स ऑफ ए बी सी डी अँड एम रिस्पेक्टिवली. हे प्रत्येक ह्याच्यामध्ये तुमचं सेंटेन्स यायला पाहिजे. तुम्ही जेवढे केवढे तुम्ही इथं व्हेरिएबल यूज करताय त्या प्रत्येकाचे तुम्हाला काय घ्यायचे, पोझिशन वेक्टर्स. आता आपल्याला एवढं माहिती आहे की ए डी आणि बी सी हे एकमेकांना पॅरलल आहेत बरोबर, हे तर पॅरलल साईड्स आहेत. आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे, एम एन या दोघांना पॅरलल आहे. ओके, मग आता ए डी आणि बी सी पॅरलल आहे. वेक्टर्स कधी पॅरलल असतात, जर एक वेक्टर दुसऱ्या वेक्टरच्या स्केलार मल्टिपल असेल तर बरोबर. म्हणजेच ए डी इज पॅरल टू बी सी, दॅट मीन्स ए डी इज स्केलार मल्टिपल ऑफ बी सी. मग आता स्केलार मल्टिपल आपण एक कुठलं पण घेऊ शकतो, दॅट इज के ऑर एम ऑर एन वॉट एव्हर. म्हणजेच काय, ए डी इज इक्वल टू के टाइम्स बी सी. आता या एक्झाम्पलमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट स्टेप ती ही आहे. काय करायचं आहे बघा, ॲडिंग बोथ द साईड्स बी सी. का केलं असेल आपण, आता बघा काय मिळालं मग, ए डी. ओके, मग काय झालं, ए डी प्लस बी सी इज इक्वल टू के इंटू बी सी प्लस बी सी. ह्याच्यामधून काय कॉमन काढलं मग आपण, के प्लस 1 कॉमन काढल्यावर इथं काय राहिलं, बी सी राहिलं बरोबर. इथंपर्यंत कळालं काय केलं आपण, ए डी इज इक्वल टू के टाइम्स बी सी. का, तर ए डी इज पॅरलल टू बी सी, म्हणजेच काय असणार आहे, ए डी हे स्केलार मल्टिपल ऑफ बी सी आहे.
न बाय मिड पॉईंट फॉर्म्युला. बाय मिड पॉईंट फॉर्म्युला एम काय असणार आहे, ए बीचं मिड पॉईंट आहे म्हणजे ए बार प्लस बी बार बाय 2 आणि एन काय असणार आहे, डी सीचं मिड पॉईंट आहे डी बार प्लस सी बार बाय 2. तेच आपण इथं घेतलं. एम बार इज नथिंग बट ए बार प्लस बी बार बाय 2 अँड एन बार इज नथिंग बट डी बार प्लस सी बार बाय 2. मग आता एम एन वेक्टर आपल्याला पॅरलल दाखवायचं आहे. म्हणजेच काय दाखवायचं आहे, एम एन हे एकतर स्केलार मल्टिपल ऑफ बी सी दाखवायचं आहे किंवा स्केलार मल्टिपल ऑफ ए डी दाखवायचं आहे. जर एम एन तुम्ही फक्त बी सीला पॅरलल शो दॅट केला तर त्याचाच अर्थ काय होतो, आणि बी सी ए डीला पॅरलल आहे म्हणजे एम एन ए डीला पण पॅरलल असणार आहे. बरोबर. म्हणजे तुम्हाला काय दाखवायचं आहे, एम एन हे कुठलं तरी एका साईडचं स्केलार मल्टिपल आहे. मग आता एम एन म्हणजे काय असणार आहे, एन बार मायनस एम बार. मग एनची व्हॅल्यू काय आहे, डी प्लस सी बाय 2 आणि इकडं काय आहे, ए प्लस बी बार बाय 2. राईट. मग आता 1/2 डी प्लस सी मायनस ए मायनसमुळं इकडचं हे मायनस झालं. बरोबर. मग आता फक्त आपण काय केलं, टर्म्स रिअरेंज केलेत. का बरं, कारण आपल्याला ए डी प्लस बी सी पाहिजे. मग आता डी आहे मायनस ए बार प्लस सी बार मायनस बी बार. मग डी बार मायनस ए बार म्हणजेच काय, हे टर्मिनल आहे म्हणजे ए डी आणि बी सी बार मायनस बी बार म्हणजेच बी सी. म्हणजे काय मिळालं, ए डी प्लस बी सी. आणि ए डी प्लस बी सी म्हणजेच काय आहे, के प्लस 1 ऑफ बी सी. दॅट इज के प्लस 1 ऑफ बी सी. के प्लस 1 काय आहे, एनी कॉन्स्टंट एनी स्केलार. जर के आपण इथं कन्सिडर केलं 2 तर के प्लस 1 3 टाइम्स बी सी. ओके. म्हणजे एम एन हे काय झालं, हे पूर्ण स्केलार आहे 1/2 इंटू के प्लस 1 ऑफ बी सी. म्हणजेच एम एन इज पॅरलल टू बी सी बट बी सी इज पॅरलल टू ए डी. देअरफॉर एम एन इज ऑल्सो पॅरलल टू ए डी. म्हणजे आपलं इथं फर्स्ट पार्ट संपला. दॅट इज मेडियन ऑफ ट्रॅपेझियम इज पॅरलल टू द पॅरलल साइड्स ऑफ ट्रॅपेझियम. ऑल्सो आता इथं तुम्ही बघितलं असेल 1/2 ऑफ ए डी प्लस बी सी. ए डी आणि बी सी काय आहेत, हे दोन पॅरलल साइड्स आहेत ट्रॅपेझियमचे. आणि आपल्याला नेक्स्ट काय प्रूव्ह करायचं आहे की ते 1/2 ऑफ ह्या दोघांची ॲडिशन, जे ऑलरेडी इथं प्रूव्ह झालं आहे 1/2 ऑफ ए डी प्लस बी सी. ओके. म्हणजे मेडियन हे काय आहे, दोन्ही साईड्सला पॅरलल आहे प्लस इज इक्वल टू हाफ ऑफ सम ऑफ पॅरलल साईड्स. ओके. समजलं सगळ्यांना एक्झाम्पल. ओके. नाव नेक्स्ट एक्झाम्पल मी तुम्हाला ट्राय करा म्हणलं होतं, जे अगदी सोपं आहे. काय, 2 व्हर्टायसेस दिलेले आहेत आपल्याला ट्रायंगलचे ए आणि बी आणि त्याचं सेंट्रॉइड पण दिलेलं आहे. आपल्याला काढायचं काय आहे, व्हर्टायसेस ऑफ द कोऑर्डिनेट्स ऑफ द थर्ड व्हर्टायसेस दॅट इज सी. ओके. मग आता पॉईंट दिला आहे म्हणजे आपल्याला फर्स्ट स्टेप आपण वेक्टर रिप्रेझेंट करायचं आहे. लेट ए बार इज इक्वल टू 3i जे के. बी रिप्रेझेंट केलं, जी पण तुम्हाला दिलेलं आहे. मग बाय युजिंग सेंट्रॉइड फॉर्म्युला जी बार इज इक्वल टू ए बार प्लस बी बार प्लस सी बार बाय 3 दॅट इज 3 जी बार इज इक्वल टू ए बार प्लस बी बार प्लस सी बार. त्यानंतर आपण व्हॅल्यूज पुटअप केले आणि नंतर काय केलं, ह्या सगळ्या टर्म्सला इकडं पाठवून इथं ठेवलं फक्त सी बार. आणि मग आयचे टर्म्स, जेचे टर्म्स आणि केच्या टर्म्सचं जे काय आहे ते कॅल्क्युलेशन केलं. त्याच्यावरून आपल्याला मिळालं सी बार. आणि सी बार मिळालं म्हणजेच हे काय आहे, एक्स कॉर्डिनेट आहे, हे काय वाय कॉर्डिनेट आणि हे काय आहे झेड कॉर्डिनेट. दॅट इज -2 0 अँड 2. ओके. हे तुम्ही सॉल्व करू शकता, इझी आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे. नाव नेक्स्ट एक्झाम्पल काय सांगितलं बघा. नीट एक्झाम्पल पहिल्यांदा आपली फर्स्ट स्टेप आहे की एक्झाम्पल नीट रीड करून त्यांनी जो गिवन डाटा दिला आहे त्यानुसार आपण पहिला आपले डायग्राम्स काढून घ्यायचे. काय सांगितलं आहे, इन ट्रायंगल ओ ए बी. ओके. आपण काढला ट्रायंगल ओ ए बी. नेक्स्ट ई इज द मिड पॉईंट ऑफ ओ बी. काय आहे, ई ओ बीचं मिड पॉईंट आहे. ओके. आणि तुम्ही ते डायग्राम काढताना तसं दिसायला पण पाहिजे की ए मिड पॉईंटसारखंच दिसायला पाहिजे, असं कुठं पण इकडं तिकडं घ्यायचं नाही ई. ओके. नाव अँड डी इज द पॉईंट ऑन ए बी. ए बीवर आहे पॉईंट डी सच दॅट ए डी एस टू डी बी इज इक्वल टू 2:1. म्हणजे इन शॉर्ट काय, डी डिवाइड्स इंटरनली ए बी इन द रेशो 2:1. इफ नाव पुढं काय बघा, ओ डी अँड ओ ई इंटरसेक्ट ॲट पी. आता त्यांचं इंटरसेक्शन पॉईंट पण दिलं आपल्याला पी. देन डिटरमाइन द रेशो ओ पी ॲज टू पी डी युजिंग वेक्टर मेथड. म्हणजेच काय करायचं आपल्याला, पी इंटरनली डिवाइड करते हे तर माहिती आहे, फक्त काय काढायचं आपल्याला, रेशो काढायचं आहे की कुठल्या रेशोमध्ये डिवाइड करते. बरोबर. मग आता आपल्याला गिवन डेटानुसार आपण काय काय करू शकतो. आता आपल्याला एकतर सांगितलं आहे डी डिवाइड्स ए बी इंटरनली इन द रेशो 2:1.
त्याच्यावरून आपण डीला रिप्रेझेंट करू शकतो. वेक्टर डी कसं लिहिणार, m/n किती दिलं आपल्याला 2:1 आणि कुणाला डिवाइड करते, ए बीला. मग टर्मिनल कोण आहे, बी, म्हणून m/b प्लस n/a अपॉन 2 + 1 दॅट इज 3. दॅट इज 3 × d इज 2 b प्लस a. ना ई काय आहे, मिड पॉईंट आहे कशाचं, ओ बीचं, राईट. म्हणजेच काय, ओ ई हे काय आहे, 1/2 ऑफ ओ बी. आणि ओ ई म्हणजेच काय, पोझिशन वेक्टर विथ रिस्पेक्ट टू ओ. म्हणजेच आपल्याला बघा, ओ ई म्हणजेच ई बार इज इक्वल टू 1/2 ऑफ ओ बी, दॅट इज 1/2 ऑफ ओ बी. म्हणजेच काय, मग विथ रिस्पेक्ट टू पोझिशन वेक्टर इज वेक्टर बी. म्हणजेच ओ ई इज इक्वल टू 1/2 ऑफ वेक्टर बी. इथं आपण डायरेक्ट ए बार प्लस बी बार बाय 2 यूज केलेलं नाही आहे, तर आपण कुठलं त्याची प्रॉपर्टी यूज केली आहे, मिडपॉईंटची. ओ ई दॅट इज ई बार इज इक्वल टू 1/2 ऑफ ओ बी बार, राईट. दॅट इज 1/2 ऑफ बी बार. म्हणजेच ई बार इज इक्वल टू 1/2 ऑफ बी बार. म्हणजेच काय बघा, 2ला इकडं कन्सिडर केलं तर 2 × ई बार इज इक्वल टू बी बार. म्हणजे आपल्याला बी बारची व्हॅल्यू काय मिळाली, 2 × ई बार. ती आपल्याला काय करायची आहे, या इक्वेशनमध्ये बीच्या ऐवजी पुटअप करायची आहे. तेच आपण इथं केलं आहे. 3d इज इक्वल टू 2 × 2 × ई बार प्लस ए बार, दॅट इज 4 × ई बार प्लस ए बार. ओके. आता ई आहे, ए आहे, कुठे बघा, ई आणि ए, राईट, ई आणि ए, बरोबर. आता इथं आपल्याकडं काय होतं, बी आणि ए होतं, त्याचं तर आपण ऑलरेडी यूज केलं. आपल्याला काय पाहिजे, एक तर हे काय कशाने इंटरसेक्ट करते ते पाहिजे, बरोबर. आता इथं पण डी आहे, पण काय नाही आहे, ओ नाही आहे, बरोबर. म्हणजे जर पीचं आपल्याला काढायचं असेल तर विथ रिस्पेक्ट टू आपल्याला ओ डी काढायचं आहे आणि इथं काय करायचं आहे, ए ई. मग आता इथं तर आपल्याला ई आणि एच्या टर्म्समध्ये मिळालं आहे. आता इथं 4 आहे, इथं काय नाही म्हणजे 1 आहे, बरोबर. म्हणजेच 4:1 करायचं असेल तर 4 ई बार प्लस 1 × ए बार डिवायडेड बाय 4 + 1. मग आता जर इकडच्या साईडला तुम्ही डिनॉमिनेटरमध्ये 5 असेल तर इकडं पण किती असायला पाहिजे, डिनॉमिनेटरमध्ये 5च असायला पाहिजे, कारण मध्ये कुठला सिम्बॉल आहे, इक्वलचा सिम्बॉल आहे, बरोबर. मग हे पण इक्वल करायचं असेल तर 3d आणि विथ रिस्पेक्ट टू काय करायचं आपल्याला, ओ बार. म्हणजे 3d प्लस 2 × ओ बार डिवायडेड बाय 3 + 2. आता इथं जर 5 आणायचं असेल आणि इथं ऑलरेडी 3 आहे, म्हणजे 3च्या मध्ये काय ॲड केल्यावर 5 येईल, 2. म्हणजे आपण काय केलं, 3d प्लस 2 × ओ बार डिवायडेड बाय 3 + 2. इथं पण डिनॉमिनेटरमध्ये 5 आहे, इथं पण डिनॉमिनेटरमध्ये 5 आहे. म्हणजेच आता हे कशाचं मिळालं बघा, डी ओ. म्हणजेच डी आणि ओ, ओ डीला कशामध्ये डिवाइड करते, 3:2 मध्ये. आणि ए ईला कशामध्ये डिवाइड करते, इकडं ए ई बार प्लस ए बार डिवायडेड बाय 5, दॅट इज 4:1. म्हणजे पी डिवाइड्स ओ डी इन रेशो 3:2 अँड पी डिवाइड्स ए ई इन द रेशो 4:1. ओके. म्हणजेच काय, दे आर बायसेक्ट ईच अदर. नाव नेक्स्ट एक्झाम्पल काय दिलं आहे बघा, तुम्हाला सेंट्रॉइड दिलेलं आहे, ए बी सी दिलेलं आहे. कशाचं दिलेलं आहे, टेट्राहेड्रॉन. टेट्राहेड्रॉन म्हणजे त्याला किती पॉईंट असतात, म्हणजे कुठला टेट्राहेड्रॉन दिला आहे तुम्हाला, ओ ए बी सी. ओके. हा टेट्राहेड्रॉन दिलेला आहे आणि तुम्हाला टेट्राहेड्रॉनचं सेंट्रॉइड काढायचं आहे, जी बार. त्याचं फॉर्म्युला काय आहे, ए बार प्लस बी बार प्लस सी बार प्लस डी बार डिवायडेड बाय 4, राईट. मग आता इथं कुठला दिला आहे टेट्राहेड्रॉन आपल्याला, ओ ए बी सी. आणि त्याच्यामधले पॉईंट्स कशाचे दिले, जी दिला आहे, ए दिला आहे, बी दिला आहे, सी दिला आहे. आणि त्याच्यातले हे अननोन, जे छोटा ए, हे स्मॉल बी आणि हे स्मॉल सी दिसतं आहे, ते आपल्याला काय काढायचं आहे, फाइंड आउट करायचं आहे. आणि ऑल्सो पीचं डिस्टन्स काढायचं. म्हणजे या तुमचं जे काढल्यानंतरचा जो पॉईंट येणार आहे त्याचं आपल्याला ओरिजिनपासून डिस्टन्स काढायचं, म्हणजेच ओपासूनचं डिस्टन्स काढायचं. ओ काय आहे, 0 0 0. ना जी बार इज इक्वल टू ओ ए बी सी डिवायडेड बाय 4. म्हणजेच आणि आपल्याला याच्यामध्ये फक्त व्हॅल्यूज पुटअप करायचे आहेत आणि दोन्ही साईड्सचे आय जे के टर्म्स इक्वल केल्यावर आपल्याला एची व्हॅल्यू, बीची आणि सीची व्हॅल्यू मिळेल. म्हणजेच कोऑर्डिनेट ऑफ पी मिळेल ए बी सी इज इक्वल टू 1 5 -9. आणि विथ रिस्पेक्ट टू ओरिजिन डिस्टन्स म्हणजेच काय, म्हणजेच ओ पी काढायचं आहे. ओ पी म्हणजेच काय येणार, ह्याचे पीचे कोऑर्डिनेट्स मायनस ओचे कोऑर्डिनेट्स. पण ओरिजिन म्हणजे 0, म्हणजे डायरेक्ट आपण इथं काय घेत असतो, x² + y² + z². म्हणजेच ह्याचं काय येणार, 1² + 5² +
9 square, that is root of 107 units. Okay. अँड द लास्ट एक्झाम्पल, इथं तर तुम्हाला डायरेक्ट सगळे पॉईंट्स दिले आहेत. के दिला आहे, एल दिला आहे, एम दिला आहे, एन दिला आहे आणि काढायचं काय आहे सेंट्रॉइड. मग फर्स्ट स्टेप काय तुमची, हे सगळे वेक्टर्स रिप्रेझेंट करून घ्यायचे आहेत आय जे केच्या टर्ममध्ये. के, स्मॉल एल, स्मॉल एम आणि स्मॉल एन, आणि त्याची व्हॅल्यू फक्त पुटअप करून तुम्हाला काय काढायचं आहे, जी व्हॅल्यू काढायची आहे ती पण कशामध्ये येणार आहे, आय, जे आणि केमध्ये. ओके. हे पण टेट्राहेड्रॉनच दिलेलं आहे आणि इथं सेंटर ऑफ टेट्राहेड्रॉन काढायला सांगितलं. ओके, समजलं. हे सगळे एक्झाम्पल्स नीट राईट डाऊन करायचे आहेत.